सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीत दाखल झालेत। थोड्याच वेळात खासदारकीचा राजीनामा देणार आहेत। सुनेत्रा पवार यांनी नुकताच झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उल्लेखनीय विजय मिळवला आणि त्यानंतर 2 दिवसात त्या दिल्ली दौऱ्यावर गेल्यात। विशेष म्हणजे सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत। मात्र एकाच वेळी विधानसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं सदस्यत्व ठेवता येत नसल्यानं त्या आज राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत। तर दिल्ली दौऱ्यात त्या राज्यसभेच्या सभापतींची भेट घेऊन औपचारिक प्रक्रिया पूर्ण करणार आहेत। हा राजीनामा दिल्यास त्यांचा पुढील राजकीय भूमिकेचा मार्ग अधिक स्पष्ट होणार आहे। याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोणा। उर्वशी, सुनेत्रा पवार या दिल्लीत दाखल झालेल्या आहेत। अगदीच आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर ऐतिहासिक असा विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवार सध्या दिल्लीत आहेत। राज्यसभेचा खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं कळतंय। नक्कीच रुबेना, काहीच वेळापूर्वी आपण बघितलं की कशा प्रकाराने पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे जे आहेत निघाले आहेत CP राधाकृष्णन यांना भेटायला, उपराष्ट्रपती यांना भेटायला आणि त्यांना तिथे ते राजीनामा देणार आहे। सुनेत्रा पवार यांची जी ऐतिहासिक अशी जीत झाली आहे बारामतीमध्ये, त्यानंतर हे बघण्यात आलं की आत्ता जे आहे पहिल्यांदाच ते दिल्ली दौऱ्यावर आहेत। आता सध्या तर राजीनामा द्यायला गेले आहेत आणि राजीनामा देऊन नंतर NDAच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा भेटणार आहे, हे सुद्धा आपल्याला समजून येत आहे। जर आपण बघितलं तर सुनेत्रा पवार यांना जेव्हा बारामतीसाठी त्यांचं नाव आलेलं, उपमुख्यमंत्रीसाठी त्यांचं नाव आलेलं, तर खूप चर्चा होती की ते राज्यसभेला घेऊन राजीनामा कधी देणार। मात्र आताची ती वेळ आहे, आता काहीच वेळात ते राजीनामा देणार आहे। मुळात आता हे बघणं खूप गरजेचं असेल की ह्या जागी आता कोण येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला नेमती आहे। मात्र काहीच वेळात जे आहे 5:30 ते 5:30च्या दरम्यान सुनेत्रा पवार आणि जय पवार हे CP राधाकृष्णन यांना भेटणार आहेत, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, आणि त्यांना भेटून ते राजीनामा देणार आहे। एकाच वेळी जसं तुम्ही सांगितलं 2 कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट घेता येत नाही आणि त्याच संदर्भात आज हे राजीनामा देणार आहे आणि आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पद आणि बरोबरच बारामतीची विधानसभा निवडणूक जे जिंकले ते अशाच अंशाबरोबर जोडलेले राहा। आम्ही तुमच्याकडून ताजे अपडेट घेतच राहू। तुर्तास एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते। खासदारकीसाठी 3 जणांच्या नावाची चर्चा आहे। जय पवार, छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर यावेळी नितीन काका पाटलांच्याही नावाची चर्चा सुरू आहे। राज्यसभेची खासदारकी कुणाला मिळणार, आता याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून 3 नावं चर्चेत आहेत। सुनेत्रा पवारांच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी जय पवार, छगन भुजबळ, नितीन काका पाटील यांची नावं चर्चेत आहेत। एकीकडे जय पवारांची राजकारणात एंट्री झाली, त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे भुजबळांचीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोणा। उर्वशी, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 3 महत्त्वाची नावं चर्चेत आहेत। नक्कीच हे बघणं खूप गरजेचं आहे की आता या जागेवर कोण येत आहे। छगन भुजबळ यांचं नाव येत आहे। हे सांगण्यात येत आहे की छगन भुजबळ यांना स्वतःहून इच्छा आहे की ते आता दिल्लीत यावं। त्यांनी राज्यात काम केलं आहे आणि ते एक वरिष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आताचे इनफॅक्ट सिनियर मोस्ट आहेत आणि म्हणून त्यांना आता ही उमेदवारी दिली जाते आहे का, किंवा जय पवार ज्यांनी आत्ताच पॉलिटिकल एंट्री आपली केली आहे आणि पॉलिटिकल एंट्री घेतल्यानंतर आत्ता पण बारामती विधानसभेसाठी ते ज्या प्रकाराने जमिनीवर लोकांना भेटत होते, कार्यकर्त्यांना भेटत होते, त्याने आता जय पवारलाही हा चान्स मिळतो आहे का, किंवा विधानसभेमध्ये ज्या प्रकाराने बारामतीची जीत झाली आहे, सुनेत्रा पवार यांची जी जीत झाली आहे, त्यात नितीन काका पाटील यांचा खूप मोठं एक कुठे ना कुठे एक इनपुट होता, तर त्यासाठी जे आहे नितीन काका पाटील यांना ती जे राज्यसभाची उमेदवारी दिली जाणार का। त्यांना इनफॅक्ट हे पण सांगितलं जातं आहे की शब्द देण्यात आलं होतं की त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार, मात्र आता ते त्यांना दिली जाणार का हे नक्कीच महत्त्वाचं ठरेल। जर याच्यातून जय पवार यांना मिळालं तर एक असं बघायला मिळेल की अजित पवार यांचे दोन्ही पुत्र म्हणजे एक आहेत ते स्वतः पार्थ पवार आणि दुसरे आहेत ते जय पवार, हे दोन्ही जे बघायला मिळतील एकत्रित
राज्यसभेसाठी. महत्त्वाचं रुबीना हे आहे की आताची राज्यसभाची जी सीट आहे ती 2 वर्षाचीच राहिली आहे आणि म्हणून या 2 वर्षाच्या सीटवरती कोणाची नेमणूक होतीये. धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण पाहतोय 3 महत्वाची नावं सध्या चर्चेत आहेत.